हाय, गुड मॉर्निंग. तर मी संध्या बोरकर, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आहे आणि तुमच्या जीवनात नेहमी आनंद राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर आमच्याकडे काही थंडी नाही आहे जास्त, कारण की बदलीचं वातावरण आहे. तुमच्याकडे आहे का थंडी? मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की 2-3 दिवस झाले वातावरण चेंज झाले. बदली म्हणजे मला नाही माहीत तुमच्याकडे काय म्हणतात, कोणाकडे काय म्हणतात, कोणाच्याकडे काय म्हणतात. ते सावलीचं वातावरण म्हणजे आम्ही बदलीच म्हणतो, तिकडे आईच्याकडे पण बदलीच म्हणतात. अजून काहीतरी म्हणतात, एक त्याला शब्द आहे, काय आठवत नाही. जेव्हा आठवण तेव्हा सांगेल मी. काहीतरी म्हणतात त्याला अजून. आजी काहीतरी एक शब्द अजून वापरते. माझा कांदा पण जळला. जळू नको रे बाबा, सगळी भाजी खरंच हवी. नाही जळला नाही. हां, तर नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसानंतर ब्लॉग्स शूट करत आहे मी, कारण की मला पण वेळ मिळत नाही आता. माझं पण थोडं बिझी शेड्यूल सुरू आहे. बिझी म्हणजे तुम्ही म्हणसान रील, तर मी रील संध्याकाळी जाते बनवायला. म्हणजे माझं खूप टेन्शन आहे, सांगू नाही शकत मी तुम्हाला. तर मी यासाठी ब्लॉग बनवला का माझं यूट्यूबवरती एक सॉन्ग आलं आहे. खूप छान सॉन्ग आहे, ऐक ना तू माझ्या साजना. खूप छान आहे. म्हणजे ते ॲक्टिंग करत होती ना, तेव्हा मला असं खूप छान फील होत होते. म्हणजे एक अशी वेगळीच भावना येत होती ते सॉन्ग ऐकलं ना मी जेव्हा. म्हणजे एक नवरा बायकोचं प्रेम असते, मग काही कारणानंतर त्यांच्या दोघांमध्ये असं काहीतरी घडते का बा, ते वेगवेगळे होतात. मग जसं त्या बाईला ते आठवते, जसं त्याच्यामध्ये जी मी आहे ना, मला ते आठवते का बा, आमचं आधी आमचं एकमेकांवर किती प्रेम होतं, हे मला किती जीव लावत होते, यांचं माझ्यावर किती प्रेम होतं. आणि आता हे मला कसे करतात, म्हणजे नुसतं हळहळ करतात. जवळ बसलं की असं लोटून देतात, बोलत नाही व्यवस्थित, काहीच नाही. पाणी दिलं तर पूर्ण पाणी तोंडावर फेकून देतात माझ्या. तर असं आहे ते त्या सॉन्गमध्ये. आणि गाण्याचे बोल खूप छान आहेत, मला खूप आवडले. तर प्लीज एक वेळेस प्रभाकर दहापुते यांच्या यूट्यूब चॅनलवरती आहे ते, म्हणजे त्या यूट्यूब चॅनलचं नावच ते आहे, प्रभाकर दहापुते. तर एक वेळेस प्लीज जा, प्रभाकर दहापुते सर्च करा. नाहीतर संध्या पोरकर सर्च केलं तरी पण येऊन जाते. म्हणजे संध्या पोरकर सर्च केलं तर ते माझं पहिलं गाणं होतं ना, ते येते. कारण की त्या गाण्याला व्ह्यू थोडे जास्त आलेत या गाण्यापेक्षा, त्याच्यामुळे ते येते. तर तुम्ही ते खाली बघत गेले ना, तर तिथं असं आमच्या दोघं नवरा बायकोचं पोस्टर आहे तिथं. ते गाण्याचं बोल असे आहेत, ऐक ना तू माझ्या साजना. तर ते गाणं नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा का कसं वाटलं. मला तरी 100% असं वाटते का तुम्हाला ते गाणं नक्कीच आवडेल, कारण की आवड्यासारखंच आहे. तर बघा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण की त्या गाण्याला व्ह्यू खूप कमी आले. तेवढं चांगलं गाणं असल्यावर व्ह्यू कमी आले म्हटलं म्हणजे थोडंसं विचित्रच वाटते का. म्हणजे एक वेळेस ऐकलं ना, तर ते गाणं परत परत ऐकण्याची इच्छा होते. पण ते गाणं का बरं चाललं नाही मला नाही माहिती, पण तुम्ही एक वेळेस बघा. काही जण याच्यामध्ये कमेंट करतील चांगलंच नाही, तर काय चांगलंच नसेल तर काय चालणार. पण ठीक आहे, तुम्हाला नाही आवडलं काय प्रॉब्लेम नाही. ज्यांना आवडलं ते तर सांगतील मला, जे आता बघतील का नाही गाणं कसं आहे खरं. तर प्लीज एक वेळेस बघा आणि मला सांगा कमेंट करून का गाणं कसं आहे कसं नाही. कारण की गाणं करायसाठी पण खूप मेहनत लागते, असंच नाही. लेकरांना सोडून जावं लागते. एक पूर्ण दिवस म्हणजे घरीच होता आणि मी ते गाणं शूट करायला गेली होती. आणि त्याच्यासाठी पण खूप सारे टेक घ्यावं लागतात. एका टेकमध्ये जमत नाही का बा धरला शूटिंग केली आणि दिलं अपलोड करून, असं नाही आहे. ते शूट करायच्या वेळेस आम्हाला पण खूप टेक घ्यावं लागतात. नंतर ते एडिट करणाऱ्यांना खूप म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणते शॉट योग्य आहेत ते एडिट करावं लागते. आणि गाणं लिहिणाऱ्याचं तर तुम्हाला माहीतच आहे. तर प्रत्येकाची मेहनत असते याच्यामध्ये. आणि आवाज पण खूप छान आहे गाण्याचा. तर प्लीज एक वेळेस जा बघा आणि कसं आहे मला नक्की सांगा. तुम्हाला आवडेलच मी सांगते, कारण की मी आधी पण रील बनवून टाकली का तुम्हाला आवडेल. तर खूप जणांच्या कमेंट हेच आहेत का ताई खूप छान सॉन्ग आहे, एकदम मनाला लागण्यासारखं आहे. तर खरंच ते सॉन्ग आहे. तर ठीक आहे, त्याच्यासाठीच ब्लॉग शूट केला होता मी. उद्या आहे 6 तारीख, तर यांचा आहे बड्डे. तर बड्डेचा काही अजून प्रोग्राम नाही, काय करू मला काही समजतच नाही मुळामध्ये का काय करायचं त्यांच्या बड्डेसाठी. म्हणजे काहीच आयडिया येत नाही मला काय करायचं काय नाही. तर तुम्हाला काय आयडिया माहीत असेल बड्डेसाठी तर प्लीज मला सांगा. तसं काहीतरी आपण करू. कारण की मला नाही येत आयडिया काय करू. मी डायरेक्ट त्यांना रात्री विश करते हॅपी बड्डे आणि सकाळी काय एखादा ड्रेस वगैरे घेतात ते आणि केक कट करतात, बस एवढंच माहीत आहे. तर एखादी आयडिया सुचवा, कारण की माणसांना पण काय आवडते, काय सरप्राईज द्यायला आवडते, काय आहे म्हणजे तुम्ही मला सांगू शकता. तर प्लीज सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. तर भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.